Hello friends, I am Mohan Chaudhary. So today we are going to discuss about Song of the Open Road written by Walt Whitman. Let's begin about the poet. Walt Whitman was born May 31st, 1819 and he was died March 26, 1892. He was born in Huntington, a family with difficult economic status. He was an American poet, essayist, and journalist. His major work, Leaves of the Grass, was published in July 1855. Leaves of the Grass is the collection of poetry. लीव्ज ऑफ द ग्रास या कविता संग्रहामध्ये विटमन यांनी अमेरिकन लोकांचे गुणदोष, अमेरिकेची लोकशाही, अमेरिकन किंवा एखादा व्यक्ती किती क्षुल्लक असतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन. ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता अब्राहम लिंकन यांच्या डेथबद्दल विटमॅन यांनी लिहिलेली आहे. ही कविता इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात अभ्यासक्रमाला आहे. विटमॅन इज ऑफन कॉल्ड फादर ऑफ फ्री वर्स. फ्री वर्स मीन्स व्हॉट? मुक्तछंद. ज्या कविता असतात ह्या कवितांना फ्री वर्स म्हटलं जातं. विटमॅन यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितेमध्ये कुठल्याही प्रकारचं राईम स्कीम किंवा मीटर वापरलेलं नाही आहे. थोडक्यात विटमॅन हे मुक्तछंद कवी आहेत. हेन्स विटमॅन इज नोन ॲज फादर ऑफ फ्री वर्स. म्हणून वॉल्ट विटमॅन यांना फ्री वर्सचा जनक म्हटलं जातं. नेक्स्ट वन इज अबाउट द पोएम. सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज टेकन फ्रॉम कलेक्शन ऑफ पोएट्री लीव्ज ऑफ द ग्रास. सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता लीव्ज ऑफ द ग्रास या कविता संग्रहामधनं घेतलेली आहे. इट इज ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. ह्या कवितेमध्ये स्वची जाणीव, स्वातंत्र्याची जाणीव आणि हृदयाच्या हळवेपणाबद्दल माहिती सांगितलेली आहे. अ रोड इज समथिंग एव्हरी वन युजेस वेदर रिच ऑर पुअर. एखादा रस्ता असतो, हा रस्ता सर्वांसाठी खुला असतो, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो. द रोड सिग्निफाईज मोबॅलिटी. रस्ता आहे, हा रस्ता जी प्रगती आहे ह्या प्रगतीचं सिग्निफाईज करतो, प्रतीक आहे. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. कुठलीही गोष्ट, कुठलंही ध्येय, कुठलाही मार्ग निवडत असताना आपण रस्ता निवडतो अशा उद्देशाने सांगतो. विटमॅन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. विटमॅन यांनी या कवितेमध्ये पीपल्स आणि प्लेसेसबद्दल सांगितलेलं आहे. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लाँग ऑल्दो द हॉस्पिटॅलिटीज मे बी ट्रू. विटमॅन हे अगेन्स्ट आहेत. कशाचे अगेन्स्ट आहेत तर एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबणं म्हणजे आपली जी प्रगती आहे ही प्रगती थांबवणं. जरी त्या ठिकाणी हॉस्पिटॅलिटी थोडक्यात आदर तिथं चांगल्या प्रकारे होत असेल तरीसुद्धा आपण एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबवू शकत नाही आणि थांबलं म्हणजे आपली जी प्रगती आहे ही प्रगती आपण स्वतःच थांबवतो. नाव वी विल डिस्कस अबाउट फर्स्ट स्टांजा. पहिला स्टांजा बघूया. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, द लाँग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग वेअर एव्हर आय चूज. अ फूट मीन्स बाय वॉक किंवा फर्स्ट स्टेप. लाईट हार्टेड मीन्स हॅपीली, आनंदाने. फर्स्ट लाईन. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. Poet is setting out his journey on the open road by walking and happily. That time he has no any type of burden. मी पायीच निघालेलो आहे. माझं मन हलकं फुलकं आहे. माझ्या मनावरती कुठल्याही प्रकारचा लोड नाही आहे आणि जीवनाच्या प्रवासाला निघत असताना मी मोकळा रस्ता घेतलेला आहे. सेकंड लाईन. Healthy, free the world before me. In the journey of open road before me, the world is healthy. जीवनाचा प्रवास करत असताना माझ्यासमोरचं जे जग आहे हे जग हेल्दी आहे. हेल्दी मीन्स एव्हरीथिंग इज फ्रूटफुल. सर्व गोष्टी मला मिळालेल्या आहेत, हेल्दी आहेत. फ्री मीन्स डेमोक्रॅटिक ॲटिट्यूड. लोकशाहीयुक्त ॲटिट्यूड आहे, ॲटमॉस्फिअर आहे. मला स्वातंत्र्य आहे. ही इज रेडी टू टेक एनी काइंड ऑफ एक्सपिरियन्स. कवी म्हणतो की मी
कुठल्याही प्रकारचा अनुभव ह्या जगामध्ये घेऊ शकतो बाय ट्रॅव्हलिंग, जीवनाचा प्रवास करत असताना. थोडक्यात मी स्वतंत्र आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेअर आय चूज. द लॉंग ब्राऊन पाथ, ब्राऊन कलर ह्या ठिकाणी इंडिकेट करतो आहे की जर्नी ऑफ दी लाईफ किंवा ट्रॅव्हलर ऑफ दिस वर्ल्ड. In the journey of life before me, the long brown path, here brown means traveler of this world. Poet says that wherever he will go, path will decide his journey. That means he is in control his journey. माझ्या समोरचा रस्ता ब्राऊन आहे. मी या जगात पर्यटक आहे आणि मी ठरवतोय कोणता रस्ता घ्यायचा आहे. मला ते फ्रीडम आहे. या ठिकाणी आपल्याला लोकशाहीचं मूल्य लक्षात येतं. Next stanza. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. Strong and content I travel the open road. Henceforth means from now. इथून पुढे. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. ह्या कवितेमध्ये आय हा प्रोनाउन वापरलेला आहे. आय म्हणजे स्वतः वॉल्ट विटमॅन किंवा ही कविता इतकी जगप्रसिद्ध झाली की आय हा रीडरलासुद्धा उद्देशून म्हटलेला आहे. ह्या जगातील प्रत्येक व्यक्तीला उद्देशून आय म्हटलेलं आहे. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. From now, he does not have to pray for good luck. He will not depend on anybody for good luck. He is the maker of his good luck. इथून पुढे मी कुणाकडेही माझ्या चांगल्या नशिबासाठी दया याचना करणार नाही. मीच माझं भवितव्य घडवणार आहे. मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. दॅट मीन्स आय माय सेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. फॉर्च्यून म्हणजे नशीब. मीच माझं भवितव्य, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. मीच माझ्या मनगटावरती माझं भवितव्य घडवणार आहे. कोणापुढेही दया याचना करणार नाही. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Whimper means रडत बसणे. From now he will not cry anymore. He will not delay his work anymore. He is well satisfied with his all the equipment. Hence he does not need anything from the people. Henceforth I whimper no more. इथून पुढे मी माझ्या चांगल्या नशिबासाठी रडत बसणार नाही आहे. पोस्टपोन्ड नो मोर. जी गोष्ट मी ठरवलेली आहे ही मी उद्यावर ढकलणार नाही आहे. आपल्याला सवय असते की एखादी गोष्ट आपण चांगली ठरवलेली आहे, चांगलं करण्याचं ठरवलेलं आहे, तर आपण लगेच त्या गोष्टीला सुरुवात करत नाही, तर पोस्टपोन्ड करतो, उद्यावर ढकलतो. सो पोएट मेन्शन हिअर दॅट आय विल नॉट डिले दॅट वर्क. मी ते काम आता डिले करणार नाही, उद्यावर ढकलणार नाही आहे. नीड नथिंग. एवढं चांगलं मला पोषक वातावरण मिळालेलं आहे, तर मग मला आता कशाची आवश्यकता नाही आहे. मी परिपूर्ण आहे. मला सर्व गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. माझ्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरिलियस क्रिटिसिझम. डन विथ इंडोर कंप्लेंट्स. जीवनाच्या प्रवासाला निघण्यापूर्वी मी माझ्या आयुष्यातील छोट्या मोठ्या कंप्लेंट्स होत्या त्या संपवलेल्या आहेत. लायब्ररीज, छोटे मोठे व्यवहार पूर्ण केलेले आहेत. क्युरिलियस क्रिटिसिझम. क्युरिलियस मीन्स कंप्लेनिंग और इरिटेड अदर्स. मी माझा चिडखोर स्वभाव बदलवलेला आहे. टीकात्मक गोष्टीकडे मी आता दुर्लक्ष केलेलं आहे. So poet mentioned here that he has finished complaints of daily routine, he has stopped affairs and he has stopped irritated others while traveling in the journey of life. Last line of this stanza. Strong and content I travel the open road. Strong means saksham. Content means satisfied, means samadhani आहे. So poet mentioned here that he is able to do anything
He is satisfied in his life, so he does not want anything from others while traveling on open road. आता मी मजबूतीने आणि समाधानाने जीवनाच्या प्रवासाला निघालेलो आहे. नेक्स्ट स्टांजा. The earth that is sufficient, I do not want constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. The earth that is sufficient. Poet says here that earth is fine for all the contented. It will provide me everything, he does not desire anything. कवी इथं म्हणतोय की पृथ्वीकडे सर्व काही पुरेसं आहे, त्यामुळे मला कुणाकडूनही काही अपेक्षा नाही. I do not want the constellations any nearer. Further, poet says that he does not want star. That means influential group of people. He does not need glory. Constellations म्हणजे इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल, किंवा शब्दशः अर्थ घेतला तर ज्या आकाशामध्ये तारकासमूह असतात त्या तारकासमूह म्हणजेच कॉन्स्टिलेशन्स होय. थोडक्यात कॉन्स्टिलेशन्स मीन्स वैभव. कवी इथं म्हणतोय की मला जे तारकासमूह आहेत ह्या तारकासमूहाच्या वैभवाची आवश्यकता नाही आहे, गरज नाही आहे. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. ही नोज दे आर फाईन व्हेरीवर दे आर. हे वैभव ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ते शोभून दिसतं. थोडक्यात जो तारकासमूह आहे हा तारकासमूह आकाशाचा आहे, तर ते आकाशाला शोभून दिसते. त्या तारकासमूहाचा आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आय नो दे सफिश फॉर दोज हू बिलॉंग टू देम. ही नोज दॅट दे आर इनफ गुड फॉर दोज हू बिलॉंग टू देम. हे जे वैभव आहे हे वैभव ज्याच्यासाठी चांगलं आहे ते त्याच्याच मालकीचं आहे, त्याचा आपण आसूया नाही करू शकत. फायनल स्टांजा. फायनल स्टांजा इज गिवन इन ब्रॅकेट. In literature, any stanza of the poem is given in the bracket is called parenthesis. एखादी कविता आहे त्या कवितेचा एखादा स्टांजा हा ब्रॅकेटमध्ये दिला असेल तर लिटरेचरच्या भाषेमध्ये त्याला पॅरेंथेसिस म्हणतात. चला तर बघूया फायनल स्टांजा. स्टील हेअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. आय कॅरी देम मेन अँड विमेन. आय कॅरी देम विथ मी व्हेरीवर आय गो. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. Still here I carry my old delicious burden. Delicious means आनंद देणाऱ्या आठवणी. Delicious means गोड आठवणी. So poet mentioned here that actually he is happy. Still here he carry his past memory of his family or dear ones. खरं म्हणजे कवी आहे हा कवी आनंदी आहे. लोकशाहीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये तो वापरत आहे. त्याला वाटेल तिकडे तो जीवनाचा प्रवास करत आहे. स्टील ही हॅव बर्डन. असं असूनसुद्धा त्याच्या मनावरती बर्डन आहे. बर्डन मीन्स ओझं आहे. ओके, आणि हे ओझं कसं आहे तर डिलिशियस ओझं आहे, गोड ओझं आहे. मराठीमध्ये कवीने सांगितलेलं आहे की माझ्या मनात माझ्या कुटुंबाच्या जवळच्या मित्राच्या आठवणी मी सोबत घेऊन जात आहे. हे एक प्रकारचा आनंद आहे, आठवणी आहेत आणि त्या मी वाहून घेतो. सेकंड लाईन. आय कॅरी देम मेन अँड विमेन. आय कॅरी देम विथ मी व्हेरीवर आय गो. आय कॅरी देम मेन अँड विमेन. That means I want to carry old delicious memory of his dear ones, men and women. He wants to carry them with him wherever he goes in the journey of life. माझ्या जवळच्या आठवणी, माझ्या जवळच्यांच्या आठवणी मी सोबत घेऊन जात आहे आणि जीवनाच्या प्रवासात मी जिकडे जाईन तिकडे मी ह्या गोड आठवणी सोबत घेऊन जाणार आहे. I swear it is impossible for me to get rid of them.
कवी म्हणतोय की ही स्वेअर दॅट इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू फॉरगेट द ओल्ड डिलिशियस मेमरी ऑफ डिअर वन्स. मला खात्री आहे की माझ्या लोकांच्या आठवणीपासून मी सुटका नाही करून घेऊ शकत. आय एम फील विथ देम, आय विल फील देम in return. Last line of this poem. Here poet says that he is filled with the old beautiful memory of dear ones and he will achieve something remarkable so that they will remember me. मी सुद्धा अशी कामगिरी करून दाखवणार आहे की ते सुद्धा मला आठवणीत ठेवतील, माझी आठवण काढतील. बघा शेवटच्या लाईनमध्ये काय म्हटलेलं आहे. आय एम फील विथ देम, माझ्या मनामध्ये त्यांच्या आठवणी रोमारोमात भरलेल्या आहेत. अँड आय विल फील देम इन रिटर्न, मी सुद्धा अशी कामगिरी करून दाखवणार आहे की जेणेकरून त्या कामगिरीच्या जोरावरती माझे जे काही कुटुंबातील व्यक्ती असतील, मित्र असतील, हे माझी आठवण काढतील. नेक्स्ट वन इज थीम ऑफ द पोएम. फ्रीडम, जॉय of free life and optimism are the major theme of this poem. Throughout the poem, the poet encourages the reader to be true to themselves and live a free and enjoy the freedom of life. Although his life is not free from obligations and troubles, he encourages everyone to live their dreams, leaving the obstacles behind. थीममध्ये सांगितलेलं आहे की आपण आपलं जे आयुष्य आहे, आयुष्य स्वतंत्रपणे जगलं पाहिजे. आपण आपल्या आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. आपण आशावादी असलं पाहिजे. पोएट आपल्याला इनकरेज करतो की आपल्यासमोर अनेक प्रकारचे ऑब्स्टॅकल्स असतील, समस्या असतील, आपल्यासमोर अनेक प्रकारचे अडथळे असतील, तरीसुद्धा आपण ते अडथळे दूर करून त्या अडथळ्यावरती मात करून आपले स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. मॉरल ऑफ दिस पोएम, इट टीचेस अस टू बी ऑप्टिमिस्टिक अँड हॅपी. ह्या कवितेचं मॉरल सांगितलेलं आहे की ही कविता आपल्याला काय शिकवते तर ऑप्टिमिस्टिक, आपण आशावादी असलं पाहिजे आणि जीवनामध्ये आनंदी असलं पाहिजे. वी हॅव एव्हरीथिंग इन्क्लुडिंग फ्रीडम अँड अपॉर्च्युनिटीज. आपण स्वतंत्र असू तर आपल्याला संधीसुद्धा उपलब्ध होतील आणि ही संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. इट एनकरेजेस अस टू एन्जॉय द लाईफ इन अ हेल्दी अँड फ्री वर्ल्ड. ओके, आपल्यासमोरचं जे जग आहे हे जग डेमोक्रेटिक ॲटमॉस्फिअरचं जग आहे, लोकशाहीयुक्त जग आहे, विश्व आहे. त्यामुळे आपण ह्या लोकशाहीच्या जगामध्ये वावरत असताना आपण फ्री आहोत, आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. इट मोटिवेट्स अस टू फील अवर हर्ट विथ इमेन्स प्लेजर. त्यामुळे आपण आनंदाने आपली अपॉर्च्युनिटी, आपले स्वप्न साकार केले पाहिजेत. लास्ट वन इज होमवर्क. होमवर्क देतो तुम्हाला मी. विथ द हेल्प ऑफ द फॉलोविंग पॉईंट्स राईट अ पोएटिक अप्रिशिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आपल्याला सॉन्ग ऑफ द ओपन रोड ह्या कवितेवरती अप्रिशिएशन लिहायचं आहे. अप्रिशिएशन मीन्स वॉट, की ही कविता तुम्हाला कशा प्रकारे वाटली, ह्या कवितेमध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी, कोणकोणत्या चांगल्या बाबी सांगितलेल्या आहेत, याच्यामध्ये कोणकोणते स्टाईल वापरलेले आहेत, लँग्वेज कशा प्रकारचे वापरलेले आहेत, स्पेशल वैशिष्ट्य कोणकोणते घेतलेले आहेत, मेसेज काय दिलेला आहे आणि तुमचं ओपिनियन सांगायचं आहे. थँक्यू.